रामकृष्ण हरी. तुम्ही आता चालायला लागले का? वा 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 वा. महाराज पण चालतात? एवढं नियोजन सांभाळून दिंडीमध्ये चालायचं महाराज, हे सर्व काय होतं का? वास्तविक पाहता तुम्हाला तेवढे अनुभव नसताल ना, कारण आतापर्यंत शाळा शिक्षण घेत होते. आता नाही, आता झाले आम्हाला 2 वर्ष. 2 वर्षात आम्हाला जे आयुष्यात अनुभव आले नाही ते 2 वर्षात अनुभव आम्हाला सगळे आलेले आहेत. वा वा वा. आणि मला एक आठवतं, सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा आहे का नाही. तुमच्या पाठीमागं जबर खांब उभे आहेत. आणि मला वाटतं हे सगळं दिंडीचा हिसाब नाही का? काय नाव दादा आपलं? बर बर. आमच्या वारकऱ्याला तेवढं हे नका कर जाऊ. आता जरी नाही आलेत काही सोयाबीनवर येतील सगळ्याचे, कारण असे महाराज बोलत होते. बरं असो. वा. आपण कुठून आले दादा? नाशिक जिल्हा. आपण बघा वडळी भोई. हा हा. फार हिंगोली वेगवेगळ्या ठिकाणी बघा दादा, बघा महाराजासोबत चालतेत महाराज. धुळ्याचे. हा महाराज, तुम्ही आता पण चालता? हो, गेले 34 वर्ष झाले या दिंडीत चालतो. बर. 34 वर्ष होऊन गेली मला. सकाळी काकड्याचा आवाज येत होता तुमचाच मला. हो, माझाच होता. वा वा वा. आज भेंडी शेगावमध्ये आपला मुक्काम होता आणि लागलीच दिंडी आता मार्गस्थ होत आहे. महाराज, आपलं फार मोठं सहकार्य दिंडीला. तुमचा गाथा कंठस्थ फार मोठा अभ्यास आहे. आणि काय वाटलं आपल्या शुभम भाऊच्या सहकार्यात चालत असताना? दिंडीमध्ये आल्यानंतर हा, एक मनाचं समाधान. मी पहिल्या वर्षी 92 साली 1992 ला मी पठाडे महाराज माहेश्वरीमध्ये चाललेलो आहे. त्याच्यानंतर हे 16 पुढे पुढे वाढत गेल्यानंतर आता शर्मा महाराजच्या याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून चालतोय. आणि अगदी सगळ्या वारकऱ्यांची शुभम महाराज व्यवस्था करतात. महाराजापेक्षा बी अति उत्कृष्ट व्यवस्था करतात. महाराजांना द्यावं तितके धन्यवाद कमीच आहे. दादा, तुम्ही सर्व लिखापडीचं काम करता, खजिनदार नाही का? खजिनदार. आणि कोण्या वारकऱ्याचे आले, कोण्या वारकऱ्याचे राहिले, हे तुमचा हिसाब एवढा मोठा. मला वाटतं 700-800 लोक दिंडीमध्ये चालतात. कसा जुळतो बरं? काय अनुभव सांगा ना. सगळ्याचे हिसाब लागलाय. हा हा. म्हणजे तुम्ही लेखापडी पूर्ण ठेवाच लागते. त्या रावटी मध्ये पालामध्ये किती लोक आहेत त्यांची नाव नोंद घेता आणि त्यांनी जमा किती केले नाही का? आणि बाकी किती आहेत? आता सर्व व्यवस्थित चालू आहे ना? आणि दिंडीमध्ये काही थोडीफार तक्रार झाली तर मग ती कोण निवारण करायची? त्यावेळेस महाराजाची भीती होती आणि महाराज बोलत होते म्हणून काही तक्रार करत नव्हते. तशी काय येते का तुमच्याकडे? नाही. कसं हे बघा, एखाद्या आईला बऱ्याचशा मुली असतात, तशा महाराज तुमच्या ह्या मुली आहेत सगळ्या. आणि फक्त आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शेगुज. आणि आषाढी कार्तिकेलाच ह्या सगळ्या मुली जशा दिवाळीच्या सणाला येतात तशा मुली आता आलेल्या येतात भरभरा भराभरा. आणि तुम्हाला जरी महाराज एखाद्या मुलीची आठवण नसल, पण मुलीला आईची आठवण दिवाळीच्या सणाला असतेच. पण आता आज उद्या आपण वाखरीचा निरोप घेऊन काही एकादश सोहळ्याच्या नंतर जाणार आहेत. पण मात्र आठवणी जाग्या. इहलोके भवेत कीर्ती परलोके सुखाहा. इथं दिंडीत चांगला वागला तर त्याची कीर्तीचा डांगोरा चालणार आहे. आणि घाण केली तर इहलोके भवेत निंदा परलोके दुःखाहा. आणि पुन्हा एक श्लोक सांगून आपण वाटचालीला लागू. जर दुष्टवृत्तीचा असेल तर जिव्हाग्रे वश लक्ष्मी जिव्हाग्रेश मित्र बांधवा जिव्हाग्रेश मरणम ध्रुवम जिव्हाग्रे बंधनम प्राप्य कृंचिकच्च पुच्छम तक्षकश दंतम मशकश शिरम दुर्जनश हृदय हलहाल विषहा. विंचाच्या शपटात, सापाच्या जिभेत आणि माणसाच्या दुर्जनस्य हृदय हलहाल विषा. कारण तुम्ही माणसातलेत, माणसं चांगले ओळखता. असे सुद्धा आपल्यामध्ये माणसं येतं, पण सगळे काही आपण सांभाळून घेतले. चला येऊ आपण आता आणि लगेच निघूया. रामकृष्ण हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद.